दिवसाची सुरुवात बरोबर मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, की मरावे परी कीर्तिरूपे उरावे. आज आपण जगामध्ये अनेक लोक बघितले असतील आपल्या भारतामध्ये, जगामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, की अशा महान लोकांची आज आपण आठवण काढतो. आजही आठवण काढतो. इतिहासाच्या रूपाने ते आपल्यामध्ये जिवंत आहेत बघा. कोणाला 300 वर्षे झाले, कोणाला 400 वर्षे झालेत, पण अशी महान माणसं होऊन गेली जी आजही त्यांच्या कामामुळे, ज्यांनी जे महान काम केलं त्याच्यामुळे आजही लोक त्यांना ओळखतात. असेच लोक आहेत की ज्यांची आज आपण 2000 वर्षांनी सुद्धा आठवण करू शकतो किंवा आठवण करतो. ते आपल्या आठवणीमध्ये आहे, आपल्या रोजच्या वाचनामध्ये आहे. ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य. आपण त्यांना काय म्हणतो? संत म्हणतो. संत मत्तई, संत योहान, संत लूक, संत थोमा. आणि बघा की ह्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ही जगाला सांगितली, जगापर्यंत पोचवली. आपण ह्यावेळेस बघा, आपण काही ठिकाणी हे पण आहे, ऑल सेंट डे साजरा केला जातो, संतांचा दिवससुद्धा साजरा केला जातो. आणि अशा वेळेस आपण ह्या अशा चांगल्या लोकांची आठवण करतो. त्यांनी अनेक त्रास सहन केले, त्यांच्या जीवनामध्ये अनेक समस्या आल्या, अनेक वेळा त्यांना तुरुंगात जावं लागलं, परंतु तरीही ते सैतानाच्या कुठल्याही हल्ल्याला घाबरले नाही. त्यांनी त्यांचा मुकाबला केला. आपण मनुष्य बघा, संकटात सापडलो की आपण देव सोडून इतर लोकांच्याकडे मदतीसाठी धाव घेतो, इतर लोकांकडून अपेक्षा करतो. काही आपले विश्वासणारे तर आपले भविष्य जे सांगतात त्यांना हातसुद्धा दाखवतात. काही लोक असे पण आहेत की आपली कुंडली काढून घेतात की आमची कुंडली बघा. पवित्र शास्त्र हे सर्वात मोठं आहे, तेच आमची कुंडली आहे, ते वाचा. त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सापडतील. आम्हाला एक चांगला आदर्श स्वतः ठेवायचा आहे आणि आमच्या पुढच्या पिढीलासुद्धा आमच्यामधून एक चांगला आदर्श द्यायचा आहे. देवाच्या माणसांची साक्ष आमच्यासमोर आहे, चांगल्या माणसांची साक्ष आमच्यासमोर आहे. बघा, आपल्याला देवाशिवाय कोणीही मोठा नाही, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि पुढे चाला. अनेक आपल्याला साक्षी आहेत किंवा आपण ज्यांच्याकडून त्यांचा अनुभव घेऊ शकतो, त्यांचा अनुभव वाचू शकतो, असे अनेक लोक आहेत. अनेक लोकांच्या साक्षी आपल्या सौतीभोवती आहेत. बघा, इब्री लोकास पत्र ह्याचा 12वा अध्याय 1 वचन काय म्हणतं बघा. हिब्रूज चॅप्टर 12 अँड वर्स 1 वचन काय सांगतं बघा. तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघांनी वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व दडपण व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपल्याला ह्या जीवनामध्ये धीराने धावायचं आहे. तेव्हा ह्या देवाच्या लोकांचे आपण स्मरण ठेवतो, तेव्हा जीवनामध्ये आपल्याला उत्तेजन मिळते. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, नीतिसूत्र ह्याचा 10वा अध्याय 7वं वचन, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 10 अँड वर्स 7. धार्मिकांच्या स्मरणाने धन्यता वाटते, दुर्जनांचे नाव वाईट होऊन जाते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.